स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमृत स्नानाकरता येणाऱ्या साधू महंत तसंच देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे। या अनुषंगाने रामतीर्थ रामकुंड परिसरातील जुने वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम दिवस रात्र वेगानं सुरू आहे। आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले। साधू महंत आणि भाविकांना स्नान, वस्त्रांतर, धार्मिक विधी तसंच स्वच्छता यासाठी आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात येतोय। कुंभमेळा कालावधीत देश परदेशातून लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेता परिसरातील गर्दीचे नियोजन, वाहतूक सुलभता, सुरक्षा व्यवस्था तसंच गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत काटेकोर नियोजन करण्यात येते। या कामाच्या माध्यमातून नियोजनबद्ध टिकाऊ पर्यावरणपूरक सुविधा उभारल्या जाणार आहेत। यामुळे कुंभस्नानाचा अनुभव भाविकांसाठी अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल असं नियोजन केलं जाणार आहे। आयुक्त खत्री यांनी मनपाच्या संबंधित विभागांना कामात गुणवत्ता, गती आणि समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या आहेत। नियोजित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी सतत त्या रामतीर्थ, तपोवन तसंच शहरात इतर परिसराची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत करीत आहेत। कुंभमेळा नियोजन भाविकांसाठी सुकर, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करणं असं आहे आणि त्या दिशेनं सर्व विभाग तातडीनं कार्यरत राहतील असे निर्देश आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना दिलेत।